गडचिरोली जिल्ह्यात सध्या मलेरिया रुग्ण जे आहेत ते मोठ्या संख्येत वाढलेले आहेत। जिल्हा नियोजन समितीत आरोग्य विभागाचे अनेक प्रश्न जे आहेत ते आमदार धर्मराव आत्राम यांनी उपस्थित केले। सिरोंच्यातील जी जुनी इमारत आहे तेही नवीन इमारत बांधकामासाठी मुद्दा गाजला होता आणि या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली आणि सहाय्यक पालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी एक मोठा निधी सिरोंच्या ग्रामीण रुग्णालयाला देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीत ठराव पारित केले आणि जिल्हा नियोजन समितीत मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण जे आहेत ते मोठ्या संख्येत आढळत असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत। कारण की सिरोंच्या आहिरी, भामरागड, एटापल्ली आणि कुरखेडा या तालुक्यात मोठ्या प्रमाणात डेंग्यू किंवा मलेरियाचे रुग्ण आढळत होते। त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी एक स्पेशल कमिटी नियुक्त करण्यात आली। त्यात ज्येष्ठ समाजसेवक अभय भंग आहेत आणि अनेक वैद्यकीय डॉक्टर आहेत आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी हे प्रयत्नशील आहेत आणि अनेक भागात जे आहेत ते रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे। ज्या भागात रुग्ण आजारी आढळत आहेत त्यांची मलेरिया किंवा डेंग्यूचे आजार जे आहेत ते तपासणी करण्यात येत आहेत आणि सध्या लगाम भागात 4 मलेरिया रुग्ण दगावल्यामुळे हा मुद्दा DPDC मध्ये गाजला होता। त्यानंतर जिल्हा प्रशासनाने अनेक आरोग्य विभागाच्या इमारतीवर किंवा आरोग्य विभागाच्या उपचारावर मोठा निधी मंजूर करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीत ठराव पारित केला। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत नियमदेव खान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।